छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा प्रश्न आहे तो गंभीर झाला आहे। शहरातील एकाही पंपावर गॅस मिळत नाही। केवळ जे आहे ते एकच पंप सुरू असल्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं लांब रांगा या ऑटो चालकाच्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर शहरात 25 ते 30 हजार ऑटो जे आहेत ते गॅसवर चालतात। मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे जे आहे ते अगदी सकाळी 5 वाजल्यापासूनच ऑटो चालकांना अशी रांग लावावी लागत आहे। आपल्यासोबत ऑटो चालक सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। नेमक्या अडचणी काय आहेत, किती दिवसापासून गॅस मिळत नाही, कशा प्रकारे रांगा लावाव्या लागतात आणि काय अडचणी आहेत, काय सांगाल? तुम्ही ऑटो चालवताय, काय नाव आहे, कशा पद्धतीने रांगा लावल्यात, काय अडचण येते? मैं राजू सैयद। ऐसी अड़चन तो ऐसी आ रही है, अब क्या बोलना है। क्या ऐसा लग रहा है कि ऑटो बंद करके घर पे बैठ जाना। अरे सरकार क्या सूरी क्या, सुबह 4 बजे से यहाँ नंबर लगा रहे, तो अभी क्या टाइम हो रहा, टाइम भी बता देता, 12 बज रहे। अभी तक हमारे को खाना नहीं, पीना नहीं, चाय नहीं। हाँ, और हमारे पास स्कूल के बच्चे लेके जाना पड़ते, उनकी परेशानी हो रही है, एग्ज़ाम चालू है। हाँ, ये सब हम कारोबार करने वाले लोग हैं। अभी तुम बताओ, 4 बजे से हम खड़े हुए नंबर लगा के, कब गैस डालेंगे? गैस डालने का हमारा वक्त आएगा 4 बजे तक, और बाद में गैस डालने के बाद क्या धंधा करेंगे? क्या गाड़ी मालक को पैसे देंगे? बचत क्या गाड़ियाँ है हमारे, 400-300 रुपये बचत देना पड़ती। मालक क्या सुन के लेंगे क्या? मालक बोलेंगे तेरा विषय, तू गाड़ी चलाने तो खड़े कर। फिर हम गरीब लोगों ने क्या करना तुम बताओ हमारे को। गाड्या चलाना क्या बंद कर देना? मला सांगा, आता ह्या रांगा किती किलोमीटर असतील आणि साधारणपणे किती ऑटो असतील या रांगेत? ये हमारी गाड़ी के पास से कम 2.5 किलोमीटर एक तरफ से लाइन है, तो उधर से 2.5 किलोमीटर है। सवेरे से कम 700 गाड़ियाँ यहाँ खड़े हुए हैं। फिर गैस वालों के मनमानी भाव है, कोई 100 से दे रहा, कोई 110 से दे रहा, कोई रहने के बाद भी बंद कर दे रहा। अरे हमने गाड़ियाँ चलाना के बंद कर देना? बताओ। मग सांगा, कधीपासून गॅसचा तुटवडा निर्माण होतोय आणि आज शहरात किती पंप सुरू आहेत? महिन्याचं झालं सर, महिन्याभर चालू आहे आपलं गॅसचा तुटवडा। आणि रोज कुठं जा गॅस, कुठं गॅस नाही, आणि गॅसचे मनमाने भाव असल्यामुळे बी आमची परेशानी आहे। आणि आता कम से कम माझ्या पुढं 400 नंबर आहे गाड्याचे, या साईडला 400, तिकडे 400, आणि गॅसमुळे आमची परेशानी आहे। आज धंदा करत आज आम्ही खाणार, तर आम्हाला कोण देणार आहे? हां, गो गॅसची परेशानी आहे। आम्ही सगळीकडे गेलो, मंत्री साहेबाकडे गेलो, तिथे बोली करून देऊ म्हणे। तर आज एक महिने सोयीची परेशानी चालू आहे, आणि म्हणजे कोणी मनावर घेत नाही आमचं परेशानी, आणि आम्ही गरीब माणूस काय करणार साहेब? काय सांगाल, सातत्याने जे आहे ते गॅसचे भाव वाढताना पाहायला मिळतात। 61 रुपये होता, आता 100 रुपयापर्यंत आलाय, 90 होते कधी, 100 होते कधी। ते गॅसचा भाव जे आहे ना पंपाच्या मनमानीवर झालेलं आहे, प्रशासनाच्या नियमानुसार नाही आहे। याला मनाला आलं की भाव वाढीला समजा, त्याच्यामध्ये आमची परेशानी आहे। आज गॅस भेटतं तर 2 दिवस गॅस भेटत नाही। पुऱ्या औरंगाबादमध्ये आज एक पंप चालू आहे, इथं 500 गाड्या लागलेल्या आज। आमची 500-600 गाड्या लागले। एक दिवस धंदा करायचा तर 2 दिवस घरी बसायचं, आमचा रोजगार तरी कसा निघणार असा? कसं काय लेकर बाळाला पाळायचं आम्ही? मग सांगा, काल तुम्ही जे आहे ते संप केला होता, कल अभी तक तो कोई रीज़न नहीं आया उसका कोई रिपोर्ट नहीं आया हुआ हमारे पास। कल अब कलेक्टर से अब क्या वही अपेक्षा है हमारे लिए, क्या कर रहे बोल के। आता सगळ्या तुमच्या ऑटो चालकांची मागणी काय आहे? मागणी हेच आमची बघा, गॅसचा भाव कमी करा, जो पहिला रेग्युलर भाव तो भाव ठेवा, आणि आम्हाला गॅस कंपल्सरी द्या। कारण कस्टमर 10 रुपये वाढून देत नाही। आम्ही एक सीट स्टॅम्पपर्यंत 10 रुपये वाढवले, एक सीटापर्यंत तर देत नाही वाढवून। लोक जे आहे तेच घ्याय, नाही तर उतरून जातात गाडीतून। मागं इलेक्ट्रिकवाले येतात, ते घेऊन जातात आमचे 20 रुपयामध्ये, ते घेऊन जातात। आम्हाला बस देत नाही कोणी 10 रुपये सुद्धा वाढवून। आमचं म्हणणं आहे कंपल्सरी गॅस करा, आम्हाला गॅस अवेलेबल करा सगळीकडे, सगळ्या पंपावर गॅस द्या, थोडा पण सगळीकडे द्या। 500चा गॅस देत नाही दिवसभरात, पण द्या आम्हाला गॅस द्या। सगळे ऑटो चालक गॅसवर चालतात, किती ऑटो असतील असे? गॅसमध्ये ऑटो कम से कम 5,000 रिक्षा है सर। ऑटो LPG ऑटो कम से कम 5,000 रिक्षा है, और इलेक्ट्रिक गाड़ियाँ बहुत हो गए, उसमें वो चला रहे। बाकी पेट्रोल गाड़ियाँ है, पेट्रोल भी तो नहीं मिल रहा ना, पेट्रोल वाले भी इधर घुस रहे। हमारी गाड़ी पेट्रोल चलते हैं, उसको पेट्रोल बहुत खाते हैं ज़्यादा का, पेट्रोल पुरता नहीं खाता। मतलब 1 लीटर का ही देवा हमारे, पेट्रोल का आधा लीटर 1 लीटर बैठतं उसमें। आपण बघतोय ही सगळी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहतोय, ज्या पद्धतीनं ऑटो LPG चालकांनी आपल्या समस्या मांडल्या, आणि आता ही सगळी बाहेर रांग या ठिकाणी आपण पाहतोय। आपण ही सगळी रांग सुद्धा या माध्यमातून दाखवणार आहेत। ज्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास दोन्ही बाजूने 2.5 किलोमीटरच्या सगळ्या रांगा लागल्यात। गेल्या काही दिवसापासून जे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा प्रश्न गंभीर झाला आहे, त्यामुळे ऑटो चालकांवर जे आहे ते उपासमारीची वेळ आली आहे। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी परिसरात आहे।
आणि सगळेच पंप बंद आहेत आणि इथं असलेला ऑटो LPGचा नायरा नावाचा पंप सुरू आहे आणि त्या पंपाच्या बाहेर ह्या सगळ्या रांगा पाहतोय आणि ही रांग जी आहे ते पाठीमागून सुरू झाली. अगदी सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते ऑटो चालक रांगेत आलेत आणि गॅस भरण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं आखाती देशात युद्ध सुरू झालं त्यामुळे जे आहे ते घरगुती गॅससाठी सुद्धा मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे आहे ते पेट्रोल पंपावर सुद्धा रांगा आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जे आहे ते प्रश्न या युद्धामुळे उद्भवलेले असताना ऑटो LPG गॅसचा प्रश्न मात्र अत्यंत गंभीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात जे आहे ते गॅस मिळत नसल्यामुळे पंपाबाहेर ह्या सगळ्या लांब रांगा आपण पाहतोय. खरं तर जवळपास हे 700 ऑटो असतील अशी माहिती सुद्धा आपल्याला एका ऑटो चालकानं दिली आहे आणि ही सगळी रांग आपण या नायरा पंपाच्या बाहेर पाहतोय. आपण बघितलं तर गेल्या 20 दिवसापूर्वी हे दर जे होते ते जवळपास 51 रुपये प्रति लिटर होते आणि आजचे दर जे आहे ते 90 आहेत आणि जे ते परवाच्या दिवशी हे दर जे आहे ते 100 रुपयावर पोहोचले होते. म्हणजे जवळपास जे आहे ते गेल्या 20 दिवसात 49 रुपयांनी हे दर प्रति लिटर मागे वाढले. त्यामुळे ऑटो चालक सुद्धा अडचणीत आलेत आणि ऑटोला गॅस मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळा प्रश्न जे आहे ते या ऑटो चालकाच्या समोर उभा राहिला. काही ऑटो चालकांनी दिलेल्या माहितीनुसार काही ऑटो चालक जे आहेत ते 300 रुपये रोजाने ऑटो घेतात, दिवसभर जे आहे ते त्याच्यावर काम करतात, मेहनत करतात आणि मालकाला 300 देतात आणि उरलेले पैसे स्वतः घेतात आणि संसाराचा गाडा चालवतात. मात्र गॅसच्या रांगेसाठी जर दिवसभर थांबावं लागत असेल तर मालकाला काय द्यायचं, घरी काय न्यायचं हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने या ऑटो चालकांच्या पुढे उभा राहिला आहे. ज्या पद्धतीनं आपण सांगतोय काल जे आहे ते 2 दिवसापूर्वी जे आहे ते बीड बायपास परिसरात एका ऑटो रिक्षा चालकाचा रांगेत असताना जे आहे ते मृत्यू झाला. त्यांना जे आहे ते हृदयविकाराचा झटका आला, त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. याला जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा दुजोरा दिला आणि अशा पद्धतीने जे आहे ते गॅस रांगेत उभ्या असल्यामुळे एका ऑटो चालकाचा मृत्यू झाल्याचं समोर आले. आणि आता आपण बघतोय आता हा पंप आला ज्या ठिकाणी ऑटो LPG गॅस मिळतो. नायरा हा पंप आहे आणि ही रांग जी आहे ती आता अर्धवट संपली आणि पुढे सुद्धा अशीच रांग आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूची रांग आपण इतकी वेळ पाहिली, आता मी दुसरी म्हणजे अर्थात पुढची रांग आता दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय सगळी रांग जी आहे ती दोन्ही बाजूनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूचा ऑटो एक वेळ घेतला जातो आणि दुसऱ्या बाजूचा ऑटो दुसऱ्या वेळेस घेतला जातो. अशा पद्धतीने जे आहे ते शिस्त लावून या पंपावर जे आहे ते गॅस भरला जातोय आणि हे सगळे जे ऑटो आहेत ते सगळे LPGवर चालणारे आहेत. हे जे पेट्रोलवर चालत नाहीत त्यामुळे जे आहे ते गॅस शिवाय या सगळ्या ऑटो चालकांना पर्याय नाही. त्यामुळे जे आहे ते कितीही उशीर लागला तरी गॅस भरणंच गरजेचं आहे. त्यामुळे जे आहे ते ही सगळी गर्दी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. खरं तर 25 ते 30 पंप आहेत मात्र एकाही पंपावर गॅस नाही. अपवाद हा पंप आहे ज्या ठिकाणी गॅस मिळतोय. त्यामुळे जे आहे ते ही सगळी रांग आपल्याला पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसापासून ऑटो चालकांवर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दररोजच जे आहे ते आपण छोट्या मोठ्या रांगा पाहत होतो मात्र ही आखाती देशातील युद्ध सुरू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठी रांग पाहतोय. आपण बघतोय ही रांग जी आहे ते संपत नाही. अगदी जर आपण हे ऑटो रिक्षा मोजायला घेतले तर नाकीनव आल्याशिवाय राहणार नाहीत अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील ऑटो रिक्षा चालक सुद्धा अडचणीत आले. 2 दिवसापूर्वी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना फोन केला होता. या ऑटो रिक्षाचे जे गॅस पंप आहेत त्यांच्यावर काही नियंत्रण आणता येत का, ते जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल, ते जर मनमानी करत असेल तर त्यांचे पंप सील करा अशा सूचनाही दिल्या होत्या. तर काल जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे काही प्रमाणात जे आहे ते नागरिकांची सुद्धा तारांबळ वाढली होती. तर कालच ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एक मोर्चा सुद्धा कलेक्टर ऑफिसवर काढण्यात आला होता. मात्र असं असलं तरी गॅस उपलब्ध नसल्यामुळे ही सगळी परिस्थिती या चालकांवर येताना आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी रांग आपण पाहतोय अगदी सुरुवातीपासूनची आपण ही रांग पाहिली. आता ही कुठेतरी रांग या ठिकाणी संपली. मात्र असं असताना आता पंपावर किती गॅस आहे, किती ऑटोमध्ये त्याचा पुरवठा केला जाईल आणि शेवटच्या ऑटोला गॅस मिळणार का नाही हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपलब्ध झाला आहे. मात्र काही दिवसापासून आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग क्षेत्राबरोबरच ऑटो LPG गॅसचा सुद्धा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.